परळीमध्ये भर तहसीलच्या समोर संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एक खून होतो। या घटनेला 15 महिने उलटतात तरीही खुनाचा उलगडा होत नाही। या दरम्यान 4 तपास अधिकारी बदलतात, 2 एसपींची बदली होते। आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून पत्नी पोलीस ठाण्याचे उंबरे जिजवते, पण आरोपी मिळत नाही। आपण बोलतोय ते महादेव मुंडे खून प्रकरणाबद्दल। हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी, पाहत रहा एक नंबर। महाराष्ट्रात सध्या संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आहे। विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरले। मीडियाने हे प्रकरण लावून धरल्याने यात आरोपी असलेल्यांना मोक्का लावलाय। परंतु यानंतर ज्यांच्यावर हे आरोप झाले ते वाल्मिक कराड यांच्यावर आता अनेक प्रकरणांचे आरोप होत आहेत। त्यातीलच एक म्हणजे सुरेश धस यांनी बाहेर आणलेलं महादेव मुंडे प्रकरण। महादेव दत्तात्रय मुंडे या पिग्मी एजंट दूध व्यावसायिकाचा 21 ऑक्टोबर 2023च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर, हातावर धारदार शस्त्राने वार करून हत्या होते। या घटनेला आज 1.5 वर्ष पूर्ण झालेत, मात्र अजूनही महादेव यांचा खुनी कोण आहे हे अजून कळालेलं नाहीये। पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला, पण आरोपी कोण हे काहीच निष्पन्न होत नाहीये। 2-2.5 महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस ठाण्याचे उंबरठे जिजवले। मेहुणा सतीश फड यांनी तत्कालीन एसपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली। मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले, मात्र न्याय मिळाला नाही। पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेंचे खुनाचे आरोपी फिरत असल्याचा दावा केला। सुरेश धसांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आणले। याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला आहे। याबरोबरच जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी 8:30 ते 9च्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटरसायकल, मयताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल आणि काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला, तर मग तिथून बाजूलाच असलेला मयत महादेव मुंडेंचा मृतदेह पोलिसांना का दिसला नाही, हा प्रश्न धस यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना महादेव मुंडे प्रकरण बाहेर आल्याने एकंदरीत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत। सुरेश धस यांनी जे आरोप केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।